नमस्कार मंडळी, सुरेखाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर मग आज आपण बनवणार आहोत रव्याची कुरडई. पांढरी शुभ्र अशी कुरडई रव्याची आज आपण बनवणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. त्यासाठी काय काय साहित्य मी इथे घेतलेलं आहे. रवा आणि मीठ, त्याच्याशिवाय दुसरं काहीही लागणार नाहीये. दोन किलो रवा घेतलेला आहे. रवा पाण्यात भिजत घालायचा. स्वच्छ धुवून घेऊन पाणी निथळून घ्यायचं आणि भिजत घालायचं. इथे मी रवा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. धुवून त्याचं पाणी निथळून घ्यायचं. पाणी निथळून झालं की स्वच्छ पाणी टाकून झाकून ठेवून द्यायचं आणि सकाळ संध्याकाळ पाणी बदली करत राहायचं. पाणी गाळून घ्यायचं. आज टाकलेलं, आत्ता टाकलेलं संध्याकाळी बदलायचं, संध्याकाळी टाकलेलं सकाळी बदलायचं पाणी, नाहीतर त्याचा आंबट वास येतो. असं करत 2 दिवस भिजू द्यायचा रवा आणि तिसऱ्या दिवशी त्याचा चीक तयार होतो की मी कुरडई करायला घ्यायची. मी 3ही दिवस छान सकाळ संध्याकाळ त्याचं पाणी बदली केलेलं आहे. बघा, रव्याचा चीक तयार होऊन खाली तळाशी बसतो आणि लालसर पाणी वरती येतं. पांढरं शुभ्र चीक आतमध्ये बसतो. चीक रेडी आहे. आता मी एक पातेल चीक मोजून घेतलेला आहे. जेवढं चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं, उकळायला ठेवायचं पाणी. आणि पाणी उकळले की थोडं पाणी बाजूला काढून ठेवायचं. मी 1.5 ग्लास पाणी, जेवढं एक पातेलं चीक आहे ते एकच पातेलं पाणी घेतलं आणि 1.5 ग्लास पाणी बाजूला काढून ठेवलं. लागलं तर आपण परत टाकूया, पण जास्त झालं, पातळ झालं चीक तर कुरडई चांगली होत नाही, म्हणून पाणी बाजूला काढून ठेवायचं आणि छान झाकून ठेवायचं. जास्त फिरवण्याची गरज नाही, झाकून ठेवलं की होतं. आता चीक इथे रेडी आहे. 15 ते 20 मिनिट लागले मला करायला. चांगली चकाकी आली की आपल्याला कळतेच की ते शिजलेलं आहे. आता आपण कुरडई करून घेऊ. बघा कशा पांढऱ्या शुभ्र कुरडया झालेल्या आहेत. कोणाला वाटणार पण नाही की रव्याच्या आहेत म्हणून. गव्हाच्या चिकाच्या कुरड्या सारख्याच दिसत आहेत. सगळ्या मी थंड झाल्यानंतर फॅन खाली वाळत घातल्या.
एवढ्या कुरडया आपल्या 1 किलोच्या झालेल्या आहेत. बघा दिसतायत की नाही पांढऱ्या शुभ्र. चला मग आपण तळून बघूया. इथे मी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे. बघा टाकल्याबरोबर किती फुलते छान एकदम. त्याची साईज आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट फुलतायत मस्त आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. बघा साईज बघा कुरडईची आणि तळल्यानंतर किती साईज झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आवडला का तुम्हाला व्हिडिओ? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.